Download the Z5 app now. झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे। चारुहासमुळे भुवनेश्वरी अधिपतीची सावत्र आई आहे हे सत्य आता अक्षराला कळलंय। त्यामुळे ही गोष्ट आता अधिपती समोर आणण्याचा अक्षरा प्रयत्न करतेय। भुवनेश्वरीने अधिपतीला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला हे सुद्धा अक्षराने पाहिलं। तर आता अक्षरा अधिपतीला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण अधिपतीला ते मान्य नाहीये। त्याला त्याच्या आईसाहेबांवर खूपच विश्वास आहे, म्हणून त्याने अक्षरावर हात उगारण्याचा सुद्धा प्रयत्न केला। तर आता या सगळ्यानंतर तो अक्षराला घराबाहेर काढणार आहे। मालिकेत आता पुढे काय घडणार पाहूया। तुमचं काम फक्त अधिपतींना सांभाळणं होतं, पण तुम्ही या घरात पाय रोवले, हे सगळं बळकावलं। ही कालची पोरगी येऊन आपल्या नात्यावर बोट ठेवते। आता ना तुम्हाला आमची गरज आहे ना या घराला। नाही आई साहेब, आम्ही तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही। मास्तरीन बाई लय झालं तुमचं, चालत्या वाचू। उद्या रात्री 8 वाजता झी मराठीवर। अधिपती अक्षराला घराबाहेर काढणार असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलंय। तर अनेकांनी कमेंट्स करत त्यांची मतं मांडली आहेत। भुवनेश्वरीमुळे आता अधिपती अक्षरा वेगळं होणार का? चारुहास या सगळ्यात अक्षराची मदत करेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहत राहा तुला शिकवीन चांगलाच धडा फक्त झी मराठीवर। मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय? आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज। Download the Z5 app now.